जळगाव पालिकेमध्ये भाजप आमदार पुत्राची बिनविरोध निवड झालेली आहे। भाजपाचे आमदार सुरेश भोळे यांचा मुलगा हा बिनविरोध विजयी झालेला आहे। जळगावमध्ये विशाल भोळे यांची बिनविरोध निवड झालेली आहे। प्रभाग क्रमांक 7 क मधून विशाल भोळे हे बिनविरोध ठरले आहेत। जळगावात आतापर्यंत भाजपचे 2, शिवसेनेचे 3 उमेदवार बिनविरोध विजयी झालेत। हे सगळं आपल्या जळगाव शहरामध्ये भारतीय जनता पार्टीने केलेल्या कामांचा आणि आमच्या पूर्ण टीमचा त्यांच्याप्रतीचा विश्वास आहे की हे सगळं होऊ शकलेलं आहे। मी सगळ्यात आधी आपले भारताचे पंतप्रधान मोदीजी, त्याच्यानंतर आमचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्यानंतर आपले नामदार गिरीश भाऊ महाजन आणि सोबत स्मिताताई वाघ आपल्या खासदार आणि माझे वडील जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे, या सगळ्यांना मी खूप मनापासून धन्यवाद देतो आणि आभार व्यक्त करतो की त्यांनी मला ही संधी दिली। सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रंगत पाहायला मिळते। निवडणुकीमध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी राजकीय नेते पक्ष बदलतात, तर सोलापूरचा विकास कसा करणार यावरती सोलापूरकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। तुम्ही पाहिलं असेल गेल्या 2-3 दिवसामध्ये जे काही प्रकरण आपल्या सोलापूर शहरामध्ये घडलेली आहेत, पक्ष बदल असेल, निष्ठा बदलली असेल, नेते बदलले असतील, विचारधारा बदलली असतील, तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही की बाबा सकाळी एका पक्षात होते, दुपारी एका पक्षात होते, फॉर्म भरून आल्यानंतर लक्षात आलं की तिसऱ्या पक्षाचा त्यांनी फॉर्म भरलेला आहे। तर मला असं वाटतं की तुमची विचारधारा पक्की नाहीये, तुमची पक्षाशी निष्ठा नाही आहे, तुमची नेत्याची निष्ठा नाही आहे, तर सोलापूरच्या विकासासाठी तुम्ही ठाम कसे राहाल? सोलापूर महापालिकेची ही निवडणूक एक ऐतिहासिक अशी निवडणूक आहे आणि विशेष म्हणजे एक नैतिक मूल्य असेल, पक्षनिष्ठा असेल, ही सर्व वेशीला टांगल्याचा प्रकार दिसतो। जर उमेदवार पाहिले आपण तर आज सकाळी एका पक्षात तर दुपारी दुसऱ्या पक्षात असं एक विदारक चित्र दिसून येत आहे। पक्षासाठी चपला उचलल्या, पण सोलापुरामध्ये विकासाच्या संदर्भामध्ये, बेरोजगारीच्या संदर्भामध्ये, लोकांच्या सुरक्षितेच्या संदर्भामध्ये कुणीही बोललं नाही। त्यामुळं सोलापुरात हे सर्व स्वार्थासाठी जे एकत्र आलेले आहेत, हे सोलापुरामध्ये विकास होईल का नाही, का स्वार्थ साधतील, अशा पद्धतीची लोकांच्या मनामध्ये शंका आहे। मनसेकडून विद्या आर्या यांना उमेदवारी देण्यात आली आहे। वॉर्ड क्रमांक 74 मधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। इच्छुक उमेदवार संदीप ढवळेंनी नाराज होऊन अपक्ष अर्ज दाखल केलाय। संदीप ढवळे यांनी पत्नीसह राज ठाकरे यांची भेट घेतली आहे। इच्छुक उमेदवार संदीप ढवळे यांनी नाराज होऊन अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे, तर मनसेकडून मात्र विद्या आर्या यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। वॉर्ड क्रमांक 74 मधून ही उमेदवारी त्यांना देण्यात आलेली आहे, तर संदीप ढवळे यांनी पत्नीसह राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। अर्ज मागे घेण्यासाठी अवघा 1 तास उरलेला असताना आता अर्ज मागे घेतला जाणार की नाही, नाराजी दूर होणार की नाही, बंडखोरांना थंड केलं जाणार की नाही, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। संदीप ढवळे हे नाराज होऊन त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला। आता त्यांनी पत्नीसह राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। अर्ज मागे घेणार की नाही याकडे आता सर्वांचं लक्ष असेल। मनसेकडून विद्या आर्या यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर नाराज होऊन संदीप ढवळे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।